गरज. ही मुलं शिकत नाही, ही मुलं पण नाही शिकली तर काय बिघडलं? म्हणजे नाही काही फरक पडणार. आमच्या घरातली मुलं ती चांगलीच होती. आज हा जो तर्क आहे, ह्या तर्काला उद्या काय होईल याचं उत्तर हा तर्क काय देऊ शकतो? माणूस व्यवहार कशावर करतो? या तर्कावर नाही करत की उद्या सूर्य उगवणार आहे या श्रद्धेवर करतो. की आम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा तो आलेल्या LICचा मनुष्यसुद्धा आपल्याला ज्या शब्दात आपल्या आयुष्याची जाणीव देतो किंवा आपण आपल्याकडून जे काही पैसे गुंतवतो 5 वर्षाकरता, काय खात्री हो आम्ही 5 वर्ष जिवंत राहू, जीवाचा तर क्षणाचाही भरोसा नाही, असं म्हणून कधी आपण आपले पैसे गुंतवायचे थांबलो का? नाही, ते गुंतवायलाच हवेत. कारण ही श्रद्धा आहे की 5 वर्षांनी मी असणारच आहे, मी जन्माला आलेलो आहे, हे माझं जीवन असं असं जाणार आहे आणि ते तसं जाणार आहे. त्याकरता मला त्या त्या टप्प्यावरती यशस्वी व्हायला हवंच आहे. आणि इथे तर्कावर व्यवहार म्हणून नाही, तर्कावर काहीच चालत नाही. म्हणजे साधना असो, परमार्थ असो, व्यवहार असो, बँकेमध्ये गेल्यावरती सुद्धा बँक सेफ आहे असं आम्ही कितीही म्हटलं तरीसुद्धा जर त्या बँकेमधून आपण बघतो काय ते पासबुकं भरून आलेली सुद्धा आता कॉम्प्युटरनी इतकी चुकलेली असतात की कशावर विश्वास ठेवायचा? म्हणजे विश्वासार्हता ही प्रत्येकाच्या ठिकाणी आहे आणि नाही, हे होऊ शकतं आणि होऊ शकत नाही. बँक आमचे पैसे सुरक्षित ठेवू शकते, ठेवू शकत नाही. बँकेने बँक बुडवली की आता लोकांचे किती हाल आहेत. आमची सुवर्ण सहकारी बँके जाईल, ही लिक्विडेट झाली, ही जिमखान्यावरची बँक गेली, जे जे काय झालं त्या बँकांच्या गोंधळामध्ये त्या माणसांचं काय झालं, नुकसानच झालं. पण आम्ही असा कधी विचार केला का पैसे तिथे ठेवताना की जर का उद्या ही बँक बुडली तर माझ्या पैशाचं काय होईल? नाही, बँक आहे, पैसे ठेवू. कोऑपरेटिव्ह सेक्टरला आम्हाला जरा जास्त फॅसिलिटीज आहेत, त्याचा आम्ही फायदा घेऊ, संपलं. माणूस तेवढा विचार करतो का? तर कुठेतरी एक श्रद्धा ठेवतो. म्हणून परमार्थ मार्गावर सुद्धा तसंच आहे. परमार्थ मार्गामध्ये योगाच्या मार्गाने जा, ज्ञानाच्या मार्गाने जा, परमार्थ सोडा, व्यवहारात सोडा. व्यवहारात कितीही तर्काने जा, कितीही हिशेबाने जा, कितीही काटेकोरपणाने वागा, श्रद्धा मुळाशी धरल्याशिवाय हे बाकीचे उभेच राहू शकत. आधी श्रद्धा पाहिजेच. मी अगदी काटेकोर आहे, मला अगदी पैसे इकडच्या इकडे चालत नाही, अरे हो चालत नाही, पण तरीसुद्धा व्यवहार करण्याकरता दुसऱ्या माणसाच्या हातात जेव्हा पैसे देतो तेव्हा ह्या हातात पैसे नाही, ह्या हातात पावती घेत नाही. दुकानदारसुद्धा पावती करतो, आपल्या हातात देतो आणि आपण बिल देतो. पावती हातात आल्यावर जर उद्या आपण म्हटलं की तुम्ही पावती दिलेली आहे, मला पैसे देणं मी लागत नाही, कारण मला मिळाली आहे पावती, कारण तुम्ही दिलं आहे ते बिलच दिलेलं आहे आणि त्या बिलापोटीच रक्कम मी तुम्हाला देते. आधी बिलच त्यांनी कच्चं दिलं का? आहेत मोठ्या मोठ्या दुकानात असंच आहे की आपल्याला दुसरी रिसीट मिळते, पक्की रिसीट आपल्याला सगळे पैसे दिल्यावर मिळते. म्हणजे अविश्वासाचा भाग आहे की तुम्हाला तुमच्या मालाबरोबर मिळणारी जी रिसीट आहे त्या रिसीटवर पैसे भरा, म्हणजे तुम्ही पैसे भरल्यानंतर तो तिथे माल मिळेल आणि त्या मालाबरोबर तुम्हाला पक्की पावती मिळेल. तोवर पक्की पावती मिळणार नाही. पण सामान्यतः सोनाराकडे सुद्धा कच्ची पक्की पावती नसते, एकच पावती करतात सोनार आणि त्यांची डुप्लिकेट असते. 3-3 पावत्या करत नाही. आता आजकालच्या ट्रेंडमध्ये 3-3 पावत्या आहेत. 3 म्हणजे त्याचे 3 डुप्लिकेट्स म्हणू किंवा ट्रिप्लिकेट म्हणू. तर इथे त्यांना म्हणायचं आहे तसं आहे की तर्क हा कोणतंही ज्ञान देऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं असं, तुम्हाला तुमची श्रद्धा आहे का नाही हा प्रश्नच येत नाही. श्रद्धेशिवाय व्यवहारच होत नाही. व्यवहाराला श्रद्धा आवश्यक आहे, तुमच्या आचाराला श्रद्धा आवश्यक आहे. काय आमची श्रद्धा आहे की आम्ही आमच्या मुलांवर चांगले संस्कार केले तर आमची मुलं चांगली होऊ शकतील. आम्ही जितका अधिक चांगला संस्कार करायचा प्रयत्न करू तितकी मुलं अधिक चांगली होती, ही आमची श्रद्धा आहे. आता या श्रद्धेतून आम्ही आमच्या मुलांवर संस्कार करतो. समजा आमची मुलं नाही चांगली निघाली, त्याला काय कारणं आहेत हे आम्ही शोधतो की बाबा हे सगळं आम्ही करूनसुद्धा आमचं काय चुकलं, म्हणून आमचा मुलगा आम्हाला वाटलं तसं झाला नाही, आमची मुलगी आम्हाला वाटलं त्या मार्गावरून गेली नाही, काय कारण आहे. परंतु आपल्याकडे परमार्थ मार्गात असो की व्यवहारात असो, म्हणून भगवद्गीतेने सूत्र सांगितलं आहे, श्रद्धामयोयम पुरुषः.
की मनुष्य हा श्रद्धावानच असतो, श्रद्धेशिवाय व्यवहार होत नाही. आणि म्हणून हा जो साधक आहे, या साधकाच्या ठिकाणी श्रद्धा खूप प्रमाणात वाढलेली आहे. श्रद्धा वाढलेली आहे म्हणजे काय, त्याचा संशय कमी झालेला. श्रद्धा वाढते याला काही दुसरं माप नाही आहे. जितकं संशय कमी होत जातो तितकी श्रद्धा वाढलेली असते. आपल्याकडे जेव्हा या ब्रिटिश लोकांनी आपली वर्णनं केली, त्याच्यामध्ये जे वर्णन केलं आहे की यांच्याकडे आधी आमच्यासारख्या न्यायसंस्था अस्तित्वात नाही. आम्ही ज्या तऱ्हेची न्यायसंस्था इथे उभी केली आहे, या न्यायसंस्थेमध्ये भारतीयांचं वैशिष्ट्य आहे, इथे कुणीही खोटी साक्ष देत नाही. आणि आता या 60 वर्षात आमची प्रगती अशी आहे की कुणीही खरी साक्ष द्यायला उभा राहत नाही. तर त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला हे खोटं वागणं माहीतच नाही, कारण काहीतरी डाव साधायचा आहे, लबाडी करायची आहे, वेडंवाकडं वागायचं आहे. सरळ सरधोपटपणाने जगणे, सत्याच्या मार्गाचा अवलंब करणे, हे कशातून आलं? हे श्रद्धेतून आलं, हे भोळसटपणातून नाही आलं. हे वागण्याचं फळ नेहमीच चांगलं आहे, ही जी धारणा आहे ती 100% पक्की आहे. आणि मग त्या धारणेमधून आम्ही हे वागतो. म्हणून त्यांनी सांगितलं त्याची अनुभवा आणि बळे या नाव साधक. त्या दोन्ही गोष्टीचा अनुभव त्याला येतो की अरे तर्क चालत नाही, श्रद्धा ठेवा आणि चालायला लागेल. मी आपल्याला सांगते, कोणत्याही क्षेत्रातली माणसं, आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं नाविन्य मिळवलेली माणसं जेव्हा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये येतात आणि मनापासून अध्यात्माचा विचार प्रामाणिकपणाने करतात, तेव्हा पहिल्या तत्वापाशी येऊन पोचतात की आता जे करायचं आहे त्याच्यावर आधी पूर्ण श्रद्धा ठेवू, त्या मार्गाने चालायला. चालताना काय चालत आहे मग कळू येते, कारण आम्ही चालल्याशिवाय आम्हाला कळत नाही. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे, त्याची वस्तू होय अंगे या नाव साधक. आता स्वतःचा अनुभव ज्याच्यामुळे त्याला वस्तू म्हणजे परमात्मा प्राप्त होतो, तो स्वतःच ती वस्तू होऊन राहतो. म्हणजे साधकाचे एक एक वरचे टप्पे दिले, तो स्वतःच ती वस्तू होऊन राहतो. नंतर निरनिराळ्या प्रकारे अनुभवाचे टप्पे जाणतो, कारण तो त्या अनुभवातून गेलेला असतो. तो काहीतरी अनुभव घेण्याकरता प्रयत्नशील असतो. आणि म्हणून तो ज्या टप्प्यावर असतो त्या टप्प्यावरती कुणी विचारलं हे असं होतं का, तसं होतं का, तर ताबडतोब तो सांगतो हो सुरुवातीला असं होतं. याचा अर्थ शेवटी असं आहे ना की पुण्याहून मुंबईला जायचं तर मैलाचे दगड तर पाहिजेतच ना, कारण आम्ही कुठे आहोत हे कळायला पाहिजे. तसंच साधनेच्या मार्गात आहे. परमात्मासुद्धा आम्हाला हे जाणवून देतो, हां चला तुम्ही योग्य रस्त्यावरून चालला, चला तुमचा हा मार्ग बरोबर नाही. तो काही ना काहीतरी त्याच्या पाऊल खुणा आपल्याकरता उमटवून ठेवतो. म्हणून ते म्हणतात ती अनुभवाची अंग जाणतात. योगियांचे खुणे बाणे काहीच न होणं असणे या नाव साधक. योगियांचे खुणे बाणे, त्याच्यावरती इथे बेलसर यांनी अर्थ योगमार्गाचा केलेला आहे. आणि योगमार्गामधल्या सगळ्या टप्प्यांवरच्या गोष्टी त्याला माहिती होतात असं म्हटलेलं आहे. योगियांचे खुणे बाणे, तर इथे योगी हा शब्द योगमार्गाकरता नाही घेतला, तर योगमार्गाच्या ज्या खुणा आहेत, योगी यांचे खुणे बाणे, याच्या खुणा म्हणजे लक्षणं ज्याच्या ठिकाणी बांधलेली आहेत असा, बांधलेली आहेत म्हणजे ज्याच्या ठिकाणी ती निर्माण झालेली आहेत असा भक्त आहे. म्हणजे तो योगी झाला. म्हणजे अशा प्रकारे जर ईश्वराच्या सहवासामध्ये निरंतर रमलेला असा जर भक्त आहे तर काय लक्षण आहे? तो कधी उद्विग्न होणार नाही कुणाच्याही कोणत्याही वागण्याने, आपल्या वागण्याने दुसऱ्याला उद्विग्न करणार नाही, तो कुणाशी वैर धरणार नाही. त्याच्याशी कुणी वैर धरलं तर त्याच्या ते गावी पण पोचणार नाही की हा माझ्याशी वैर धरून, त्याला जो व्यवहार करायचा आहे तो व्यवहार करेल. तर अशा प्रकारे त्याची जी लक्षणं आहेत त्या 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये अन्वेष्टा सर्व भूतानांपासून सांगितलेली जी आहे, त्याच्या ठिकाणी मैत्री आहे, करुणा आहे, अशा प्रकारच्या अनेक लक्षणांनी जो युक्त आहे असा त्याचा सगळा आविर्भाव दिसेल. पहिल्यांदा योगी ह्या शब्दाचा अर्थ घेताना तो या जगापासून कशाचीही अपेक्षा न करणारा, हे त्याचं पहिलं लक्षण.
दुसरं लक्षण, ज्याच्या मनामध्ये काही प्राप्त व्हावं अशी अभिलाषा नसणं, हे त्याचं दुसरं लक्षण. कशाचाही संग्रह करण्याची ज्याला फारशी अपेक्षा असणार नाही, हे त्याचं तिसरं लक्षण. आणि चौथं लक्षण म्हणजे जो सतत शांत आणि दांत आहे, ज्याच्या इंद्रियांच्या ठिकाणी आणि ज्याच्या मनोवृत्तींच्या ठिकाणी सर्व काळ संयम आहे, ज्याला खाणं पिणं उठणं बसणं झोपणं, ज्याला कशाच्या बाबतीमध्ये मला असं पाहिजे ही ज्याची अपेक्षाच नाही, त्याच्या ठिकाणी कोणतीच अपेक्षा राहत, असा अगदी ज्याची लक्षणं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की योगियांचे खुणे बाणे, त्याच्या ठिकाणी त्या खुणा बांधलेल्या आहेत. त्याला बघितलं की आपल्याला समजेल. गोंदवलेकर महाराजांची गोष्ट माहिती आहे की त्या तात्यासाहेब केतकरांच्या घरी जो प्रसंग घडला की कसला म्हणले हा मनुष्य काय साधू असेल, हा काय संत असेल, म्हणून त्यांना खायला विस्तव म्हणजे तिखटाचे गोळे दिले. आणि ते जे तिखटाचे गोळे आहेत असे लाल भडक त्या विस्तवासारखे असलेले तिखटाचे गोळे, त्यांनी पेढे खावेत किंवा लाडू खावेत तसे तेवढे गोळे खाल्ले. त्या बाईच घाबरल्या, म्हणाल्या या माणसाला असले गोळे दिले, आता ह्याला उद्या काही झालं तर. पचवले. ह्याच योगी यांच्या खुणा. नुसतं खाल्लं नाही, ते पचवण्याचं सामर्थ्य. कारण असं की जे प्राप्त झालेलं आहे ते पक्क आहे आणि ते सच्चे आहे, ते प्रामाणिक आहे, ते लोकांना दाखवण्याकरता महंतीचं स्वरूप नाही. आणि जिथे महंती आहे तिथे काही राहत नाही, जिथे कशाचीही अभिलाषा नाही या जगापासून. त्यामुळे ते म्हणतात काहीच न हो न असणे, काहीही न होता आत्मलोप करून राहणे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना एवढी ज्ञानेश्वरी लिहायला लावली, जी ज्ञानेश्वरी आज 750 वर्ष लोकांना वेडी करते आहे. पण त्या निवृत्तीनाथांचं चरित्रसुद्धा लोकांना माहीत नव्हतं. त्यांचा काय गाथा आहे, त्यांचे काय अभंग आहेत, त्यांनी काय काम केले, काही माहिती नाही. कारण आत्मलोप करून राहिलेलं जीवन असून नसल्यासारखं राहणे, ज्याला आत्मलोप करून राहणं म्हणतात, तसं त्यांनी म्हटलं काहीच न होऊन असणे. आपण काही विशेष न होऊन राहणं यालाच साधक म्हणतात. म्हणजे त्याला कुणी ओळखणार सुद्धा नाही, हा नगण्य आहे, हा कोणी विशेष आहे असं वाटणार सुद्धा नाही, असं आपलं सर्व विशेषत्व लपवून राहणारा जो आहे तो साधक आहे. परती सारून उपाधी, उपाधीला दूर करून असाध्य वस्तू साधने साधी, त्या परमार्थ किंवा त्या परमात्म्याला जो आपल्या साधनाने म्हणजे जो आपल्या अभ्यासाने प्राप्त करतो, स्वरूपी करी दृढ बुद्धी आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपली बुद्धी दृढ ठेवतो, म्हणजे निश्चल आहे. का म्हटलं असं? पुन्हा गीताकारांनी उत्तर दिले की शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. म्हणजे जेव्हा योग प्राप्त झाला, आता वर काय म्हटलं, योगियांच्या खुणा बाणे असं म्हटलं की ज्याच्या ठिकाणी योग्याच्या खुणा बांधल्या गेलेल्या आहेत. पण असा चांगला योगी असलेला जेव्हा महंती सुरू होते तेव्हा तो खाली येतो, मोह सुरू होतो, पैशाचा मोह सुरू होतो, कीर्तीचा मोह सुरू होतो, कशाची आसक्ती मनुष्याला निर्माण होते सांगता येत नाही. आणि त्यामुळे मग कसं, आमचे महाराज 5 स्टार शिवाय उतरत नाही, आमच्या महाराजांचे कपडे इकडून धुवून येतात, आमच्या महाराजांना असं आवडत नाही, आमच्या महाराजांना तसं आवडत नाही. त्याचं कारण असं आहे की ही महंतीच आहे. कारण त्यांनी काही यातला अवलंब करावा असं त्या वैराग्यामध्ये बसतच नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलं आहे की इथे सगळ्या उपाधी जो दूर करतो आणि असाध्य वस्तूला प्राप्त करून घेतो आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी दृढबुद्धी ठेवतो. दृढबुद्धी करता का पुन्हा पुन्हा बोललो आपण? कारण त्या दृढबुद्धीला फार पक्क खुंटा हलवून बळकट करावं लागतं. आणि नुसतं जन्मभर बळकट करून चालत नाही. तुकाराम महाराज सुद्धा आमच्याकरता म्हणून जातात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, की रात्रंदिवस आम्हाला हे सांभाळायचं की कोणत्याही क्षणी आमचा अहंकार वरती आला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही गळफटलो आहे. कारण शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिज आहे. जो योगभ्रष्ट आहे म्हणजे एकदा प्राप्त झाल्यानंतर ज्याला बाकीच्या गोष्टीचा
आस्वाद घेण्याविषयी आसक्ती निर्माण झालेली आहे, असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी योगभ्रष्टता येते. त्यांनी जे साधन केलं आहे त्याच्यातून वैभव मिळतं, त्याच्यातून मान मरातब मिळतो, पण तो अंतिम अधिकार तुकाराम महाराजांच्या पत्नीकरता, मुलांकरता ते सगळं घरदार पाहिलेलं आहे. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचा अधिकार पाहिला आहे आणि त्यांना असं वाटलं की काय गरिबीत राहतात, तर यांच्याकरता काही पाठवावं, उत्तम पोशाख, पुष्कळ धन, पुष्कळ मोहरा, अलंकार सगळं पाठवून दिलं घरी. त्यांच्या बायकोनी बिचारीनी कितीतरी वर्षामध्ये हे काही पाहिलेलं नव्हतं. तिला एवढा आनंद झाला की हे अंगावर घाल, मुलांच्या अंगावर घाल, त्यांना कपडे घाल, आपण पैठणी नेस, काय जे पाठवलं असेल ते. पैठणी म्हणजे हे खरं म्हणजे उत्तम साडीचं प्रतिकरूप नाव आहे. आपण म्हणतो हा गढवाल शालू आहे, हा बनारस शालू आहे, ही पैठणी आहे. पण पैठणी या शब्दाचा अर्थ असा आहे की सगळ्यात उत्तम प्रकारचं स्वागत म्हणजे पैठणी स्वागत. म्हणजे त्यावेळी पैठण ह्या गावामध्ये एवढी समृद्धी होती की पैठणमध्ये जे स्वागत केलं जात असे ते म्हणजे सगळ्या भारतभरात शालिवाहनाचं राज्य होतं ना, त्यामुळे समृद्धी खूप होती. पैठणची पैठणी तर प्रसिद्धच आहे, पण तुमचा आदर सत्कार कसा केला तर पैठणी आदर केला असं म्हणायचं. म्हणजे नेसायची पैठणी असं नाही, आदराला सुद्धा पैठणी म्हणायचं. म्हणजे पैठणी हा शब्द असा खूप चांगलं असा वाचक आहे. तर तिने ते सगळी पैठणी नेसली, ते सगळं केलं आणि तिला जो आनंद झाला, बिचारी इकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव, आता घरात या पैशाचं काय आणू, मुलांना काय खायला घालू. तुकाराम महाराज तिथे आले, ते म्हणाले हे तुम्हाला काय करायचं, उतरवा म्हणले. त्या म्हणले अहो मी काय मागायला गेलो नाही, हे घरी आलेलं आहे, घरी आलेलं आम्ही घालतोय, आम्हाला बायका मुलांना पाठवलं आहे, शिवाजी महाराजांनी पाठवलं. ते म्हणाले तुम्ही माझी बायका मुलं आहात, ह्या विषापासून दूर ठेवणं हे माझं काम, तुम्हाला राखण्याचं काम माझं आहे. तुमचा कल्याण कशात आहे आणि तुमचा उद्धार कशात आहे मला माहिती आहे ना, हे काढून टाका म्हणाले, हे परत देऊन टाका. हे विष आहे, तुकाराम महाराज म्हणतात त्यांना, हे विष आहे आणि तुम्ही माझी बायका मुलं आहात ना, तुम्ही याच्यात पडू नका, कारण तुमचा ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या रूपामध्ये उद्धार व्हायचा, या पैठणींच्या अलंकारांनी काय व्हायचं. तर त्यांनी असं म्हटलं, तर त्यांनी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक. तर स्वरूपाच्या म्हणून आपल्याकडे ना जयंती कधी आधी केली जात नाही, ज्याची पुण्यतिथी केली जाते त्याची जयंती होते. कारण पुण्यतिथी म्हणजे असं की शेवटाला आयुष्य बरोबर गेलं, शेवट साधला म्हणजे सगळं आयुष्य साधलं. अर्ध आयुष्य साधलं आणि पुढचं अर्ध फुकट गेलं, काही उपयोग नाही. त्यामुळे आपल्याकडे वाढदिवसाचं फारसं कौतुक नाही आहे. आपल्याकडे पूर्वीपासून हे 60-65 ठीक आहे, पण आपल्याकडे एकूणच वाढदिवस फक्त एक मांगलिक म्हणून घरात ओवाळे एवढंच. पण त्याचे आज जसे सण समारंभ झालेत तसे नाही कधी. त्याचं जीवन संपल्यानंतर ती व्यक्ती कशी आहे याचा लेखाजोखा तेव्हा ठेवला जायचा. त्यामुळे स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक. देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ, साध्याची होय तत्काळ या नाव साधक. म्हणाले याचा योग्य तो शोध घेणारा, आपल्या बुद्धीनी विवेकाने देव भक्त या सगळ्यांचा शोध घेऊन आपण त्या रूपाला प्राप्त होणारा, विवेकबळे गुप्त झाला, स्वतःच्या ठिकाणी विवेक करून आपला अहंकाराचा लोप केला, आपोआप मावळला. लोकांच्या दृष्टीने कुणी सामान्य मनुष्य आहे. उपनिषदामधल्या खूप कथा आहेत, त्या रैकवाची कथा आहे, गाडीवान रैकवाची, जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे आणि आपल्या गाडीच्या खाली बसून राहतो. सगळं अंग अगदी घाणेरडं आहे, अगदी कातडीचे रोग झालेले आहेत भयंकर असे, ज्याचे आईवडील अत्यंत दरिद्री आहेत. पण मोठी एक कथा मी आपल्याला तेवढी सगळी सांगत नाही. पण 2 संन्यासी एका राजाच्या गावातून जात असताना त्या राजा जेव्हा आपल्या सौधावर बसलेला असतो तेव्हा ते बोलतात की अरे हा राजा पुष्कळ सज्जन आहे, हा पुष्कळ दानधर्म करतो, पण म्हणाले त्या रैकवासारखा नाही. आता रैकव हे नाव ऐकल्याबरोबर त्याला असं वाटायला लागलं की हा कोण रैकव आहे की जो मी इतका आचरणामध्ये शुद्ध आहे, चारित्र्य संपन्न आहे, माझी प्रजा सगळी सुखी आहे, तरीसुद्धा याला माझं कौतुक वाटत नाही. मग त्या वल्लाक्षांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्या संन्याशांनी त्याप्रमाणे शोध घेतो, पाहतो तो एका गाडीखाली बसलेला तो गाडीवान आहे. तिथे हा जातो, पुष्कळ दागिने सोनं असे हत्ती, चांगलं वर्णन केलेलं आहे त्याचं की तो किती त्याला नजराण्यासारखं घेऊन जातो, म्हणतो की आपण हे घ्या,
मी आपल्याकडे विद्या ग्रहण करण्याकरता आलोय, मला ब्रह्मविद्या आपल्याकडून शिकायची. त्याने सांगितलं, तुला कोणी सांगितलं की अशी लाचलुचपत दिली म्हणजे ब्रह्मविद्या प्राप्त होते आणि मी तुला शिकवीन. म्हणाले, हे घेऊन जा तुझ्या घरी, याच्यात मला काही कौतुक नाही, तू घरी जा म्हणाले. त्या राजाला वाटलं आश्चर्य आहे की त्याच्याकरता एवढं घेऊन आलो, त्यांनी पुष्कळ मोठं आहे, एकदा घेऊन आलो, दोनदा घेऊन आलो, केंद्र वगैरे, त्यांनी एवढं आणलं तरी स्वीकारलं नाही. शेवटी तो राजा आपल्या मनाशी विचार करतो की आता याला काय द्यावं. इतका घाणेरडा आहे असं त्याचं वर्णन आहे, त्या रैक्वाचं महारोगी आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि असा जो घाणेरडा दिसतो अशा त्या रैक्वाला हा ठरवतो की जर ब्रह्मज्ञान मिळवायचं आहे तर आपली मुलगी देऊया आणि मग आपल्या मुलीनी आणि आपण याची सेवा करावी. आपल्या मुलीला विचारायला आले की बाळ असा असा ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, पण अगदीच काही त्याचं स्वरूप परिस्थिती काही चांगली नाही आहे, तुझा विवाह त्या मुलाशी करावा का करू नये, तुला काय वाटतं. मला असं वाटतं की फार मोठा अधिकारी पुरुष आहे, तुझ्या मनात जे असेल त्याप्रमाणे आपण करू. त्या मुलीने सांगितलं, काही नाही बाबा, आपण दोघंही त्याची सेवा करू. आणि त्याप्रमाणे ते दोघे ती येते. त्यांनी खूप तिची उलट तपासणी वगैरे घेतली. तिने दिलेली उत्तरं फार सुंदर आहेत. तू कशाकरता माझ्याशी विवाह करायला तयार झाली. राजाला सांगितलं, तू का त्या मुलीला विवाह करायला आणलं. त्या दोघांचाही संवाद खूप चांगला आहे. शेवटी तिचा विवाह होतो, राजा तिथे राहतो आणि त्याच्याकडून ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतो. तर इथे त्यांना जे म्हणायचं आहे की ह्या सगळ्या ज्या जे पुराणातनं येणाऱ्या कथा, उपनिषदातनं येणाऱ्या कथा, त्या सगळ्या देव आणि भक्तांचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतात की कसे कसे असतात भक्त, काय काय स्वरूपात राहतात. आणि तसंच हा रैक्वासारखा जो आपलं मोठेपण दूर करून विवेकानी जो आत्मलोप करून राहिलेला असतो, दिसतो परी देखिला नाहीच कोणी. आणि असा दिसतो की आता एका गाडीखाली बसून राहणारा गाडीवान, काय त्या गाडीवानाचं विशेष आहे, त्याप्रमाणे हा काय मिळवतो, याच्याकडे काय साधन आहे, असं कुणाला वाटणारही नाही. एक सामान्य गाडीवान आपल्या कष्टाने आपल्या आईवडिलांचं पोट कसं बसं भरतो, ज्याच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की असेही गुप्तपणाने राहणारे आहेत, पण हा साधक त्या प्रत्येकाला त्याचा अधिकार जाणून ओळखतो. मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले, तुर्येसही ओलांडिले या नाव साधक. मी पण मागे गेलो, आत्ता वरती सांगितलं. स्वये आपणास धुंडले, स्वरूपी राहिला वर सांगितलं. तुर्येसही ओलांडले, ही जी चौथी स्थिती आहे तुर्यगा, त्या चौथ्या स्थितीला ओलांडून तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला. तुर्यगा हे पुन्हा साक्षीत्वाचं लक्षण आहे ना. पुन्हा तत्त्वज्ञानाच्या प्रांतात आपण मागे जे पाहिलं आहे तोच विषय आहे की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही ठिकाणी येणारा जो अनुभव आहे, तो अनुभव त्याला साक्षी जर कोणी नसता तर तो अनुभव आला नसता. मग त्याला साक्षी कोण आहे. जो साक्षीरूप असणारं आमच्या आत्म्याचं, जीवात्म्याचं जे रूप आहे त्याला तुर्यगा असं म्हटलं की तो तुर्यगा आत्मा या तिघांना साक्षी की मी गाढ झोपलो होतो, मला काही कळलं नाही, उठले तर असं वाटलं की सकाळ आहे का दुपार आहे, वेळ कळेना, म्हणजे केव्हा झोपलो केव्हा उठलो हे सुद्धा कळत नाही, क्षणभर काळाचं भान विसरलं, अशी त्या गाढ झोपेतनं उठल्यावर स्थिती झाली. हा अनुभव जेव्हा माणूस सांगतो तेव्हा हा अनुभव कुणाच्या आधाराने सांगतो की तुर्यगा त्या अनुभवाला साक्षी आहे म्हणून. जेव्हा तुर्यगा त्या अनुभवाला साक्षी नाही तेव्हा जो काही अनुभव घेतला आहे त्याचं आम्हाला विस्मरण आहे. म्हणजे माणूस कोमात गेला, माणूस बेशुद्ध पडला, माणसाला मूर्छा आली, तर त्यावेळी काय होतं, त्यावेळी तुर्यगा त्या मूर्छनेची साक्षी नाही आहे आणि त्यावेळी ती त्याच्याशी एकरूप झालेली. कोमा आहे, किती काळ गेला माहीत नाही, दिवस गेला, रात्र गेला, शरीर हललं नाही, काही कळलं नाही, कशाचीच जाणीव नाही, कारण ती जाणीव रहित अवस्था आहे. मग सुषुप्तीमध्ये काय आहे, एकच जाणीव आहे. आपण म्हणू मग गाढ झोपेत कसली जाणीव आहे. जाणीव आहे तर आनंदाची उपलब्धी आहे, पण तो आनंद जाग झाल्यावर कळतो. झोपलेला असताना आनंद मिळत असतो, पण त्या स्थितीत आनंद कळत नाही, कारण ती अज्ञानाची अवस्था आहे. ती ज्ञानाची अवस्था असती तर समाधीच झाली असती की डोळे मिटलेले आहेत पण आम्हाला आनंद मिळतोय हे कळतंय.
इथे डोळे मिटून गाढ झोपलोय, पण आम्हाला आनंद मिळतोय हे कळत नाही. ही कशाची अवस्था आहे? ही अज्ञानामध्ये मिळणाऱ्या आनंदाची अवस्था आहे. तो तुर्यगा बाजूला आहे म्हणून तो जाग झाल्यावर आनंद आहे हे सांगतो. मूर्छनेतून बाहेर आल्यावर तुर्यगा बाजूला नाही आहे अनुभव घ्यायला. तेव्हा मूर्छा आली म्हणजे काय झालं कळत नाही, कोमात होता म्हणजे काय झालं कळत नाही. माणूस म्हणतो अहो बेशुद्ध स्थितीमध्ये हा मनुष्य 5-6 दिवस होता, त्यानंतर शुद्धीवर आला. तो म्हणतो कसे 5-6 दिवस गेले, तो काळ काय होता मला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की दिसतो परी देखिला नाहीच कोणी, मी पण मागे सांडलं, तुर्यगा मागे सांडली. ही जी तुर्यगा आहे हे साक्षीपण, हे जीवाच्या ठिकाणचं साक्षीपण पण सोडलं. मग काय प्राप्त झालं? ब्रह्मरूप प्राप्त. साक्षी भाव पण गेला, ब्रह्मभावच वाढला अंगामध्ये. हा एक विषय सांगितला. पुढे उन्मनीचा शेवटी आपली आपण अखंड भेटी, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक. आता इथे आलो आपण, कशाच्या जवळ आलो? तो त्या तुर्यगा भावातून बाहेर पडला. त्या तुर्यगा भावातून बाहेर पडल्यानंतर तो कुठे आला? त्या तुर्यगा भावातून बाहेर पडल्यावर तो त्या उन्मनीच्या शेवटी, उन्मनी म्हणजे मनाच्या पलीकडची स्थिती. 2 प्रकारांनी शब्द वापरतो आपण. उन्मनी ही मनापलीकडची स्थिती आहे. तर म्हणाले ती जी मनापलीकडची आलेली स्थिती म्हणजे कोणती? या तुर्यगेच्या पलीकडची स्थिती, म्हणजे जिथे मन नावाची गोष्ट शिल्लक नाही, म्हणजे जिथे चित्त नावाची गोष्ट शिल्लक नाही, अशा ठिकाणी आपली आपण अखंड भेटी. म्हणजे तो परमात्मा आणि हे चैतन्य हे दोघे एकमेकांशी एकरूप झाले. याचा अर्थ असा तिथे अद्वैताचा अनुभव आहे, दुसरा काहीच अनुभव नाही. तिथे हा जीव व्यवहार करतोय, शरीर व्यवहार करतोय याची जाणीवच नाही. आणि म्हणाले अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक. ज्याच्या दृष्टीला, ज्याच्या अनुभवाला, ज्याच्या स्थितीला, काहीतरी शब्द वापरायला पाहिजे म्हणून वापरायचा, पण तो ब्रह्मरूपच आहे हे एवढं एकच खरं आहे. आता सगळे पुढचे भराभरा. द्वैताचा तटका तोडीला, म्हणजे त्यांनी सांगितलं आत्ताच की अद्वैताचा अनुभव इतका पक्का घेतला की आता मी माझं शरीर, मी माझी संपत्ती, मी माझं जीवन, मी माझे स्वकीय, मी माझे बांधव, कोणत्याही दृष्टीने मी आणि परमात्मासुद्धा, मी आणि परमात्म्याचं दर्शन हा सुद्धा आता अनुभव घ्यायला वेगळं नाही राहिलं. आता ते दोन्ही एक झालं. भासाचा भास मोडीला. जो भास होतो द्वैतामध्ये की ईश्वर आणि मी, तो भगवंत आहे आणि मी भक्त आहे आणि त्याच्या भक्तीमध्ये मी तल्लीन होतो, ते पण संपलं. आता तल्लीन वगैरे व्हायला वेगळं राहिलं नाही. आपण अनेक वेळा जो एकच उपनिषदांनी सांगितलेला दृष्टांत आहे तो बाष्कली आणि बाह्य ऋषींचा. तो बाष्कली म्हणतो की तो परमात्मा कसा आहे त्याचं रूप सांगा त्या परब्रह्माचं. तो बाह्य ऋषी काही बोलत नाही. तर म्हणाले हा काही बोलत नाही, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो. तेव्हा बाबांनी सांगितलं मी तुला आधीच उत्तर दिलं, मौन हेच परमात्म्याचं उत्तर आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की जगामध्ये काहीही बोलणं हा भासच आहे. जगामध्ये कोणत्याही शब्दामध्ये प्रकट करणं हा आभासच आहे. त्यामुळे काहीही न बोलणं हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजे गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशया. हेच दक्षिणामूर्तीच्या स्तोत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भासाचा भास मोडीला, देही असोनी विदेह झाला. देहात आहे म्हणून संतांना विदेही संत अशा शब्दामध्ये म्हटलं जातं. ते संत विदेही आहेत, देहात असून सुद्धा देहाच्या कोणत्याही गोष्टीचा त्यांना स्पर्श नाही. या नाव साधक. जयास, आता भरभर वाचूया. जयास अखंड स्वरूप स्थिती, नाही देहाची अहंकृती, सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. आता हे सगळं ज्याला खोल आहे असं वाटतं. स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीच नाही आले. या जगात जगत असताना आत्तासुद्धा वाटतं बाबा त्या म्हातारपणी आपल्याला काय होईल, कोण जाणे, कुणाला कोणतं दुखणं केव्हा ग्रासेल काय माहिती. हे सगळं भय आहे स्वप्नीचं. त्या जगात राहतो हे एक स्वप्न आहे असं तत्त्वज्ञान म्हणतं, असं वेदांत म्हणतो. आणि त्या स्वप्नाचं भय आहे. जेव्हा जागृती येते तेव्हा
मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू असं वर्णन केलं आहे त्यांनी सद्गुरूंचं, की या विश्वाचा आभास मावळवून टाकत हे जे सद्गुरू आहेत ते मोठा ज्ञानाचा सूर्य उगवतो आणि मग काय पुन्हा अंधकार म्हणून येतच नाही, पुन्हा तो सूर्य म्हणून मावळतच नाही, सदा उदित आहे. आम्ही सदोदित शब्द वापरून गुळगुळीत केला आहे, पण तो मुळात शब्द सदा उदित म्हणजे सूर्य जो आहे तो सतत उगवलेला आहे. तो कोणता सूर्य सतत उगवलेला आहे? हा ज्ञानाचा प्रकाशरूपी सूर्य जो आहे तो सतत उगवला आहे, त्याला मावळणं माहीत नाही. म्हणून मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांश, त्या विश्वाचा आभास पूर्णपणाने मावळवून टाकत कोण उदयाला आला तर ह्या सद्गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे तो ज्ञानरूप सूर्य. म्हणून ते म्हणाले आता सगळा भास गेला, सगळं गेलं, हे जे स्वप्नाचं भय आहे तिथेच राहिलं, आता जागृती आल्यावर शिल्लक राहिलं नाही. सकळ मिथ्या निर्धारिले, त्या सगळ्या मिथ्याचा त्याग केला. मायेचे जे प्रत्यक्षपण, जनाचं वाटे हे प्रमाण ही माया आहे पण लोकांना ते खरं वाटतं. स्वानुभवे अप्रमाण साधके केले, आपल्या अनुभवाने साधकाला त्या मायेला त्यांनी छेदून टाकलं. साधकाने त्या मायेचा निश्चेष छेद केला. निद्रा सांडूनी चेहरा झाला, जागा झाला, झोप गेली, स्वप्न संपलं. तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबित. हे एकच लक्षण आहे साधू पुरुषाचं, एकच लक्षण जो 100% निस्पृह, ज्याला बाह्य स्थिती कशी जाणावी त्याची निस्पृहताच आपल्याला कळते की याला या जगापासून काही घ्यायचं नाही. अवलंबिली संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. या संसारातली म्हणजे प्रपंचातली कोणतीही गोष्ट ज्याला स्वतःला आपल्याकरता असावी असं वाटत नाही, आपलं नाही तर आपल्या संस्थेच्या नावावर, संस्थेच्या नाही तर शिष्याच्या नावावर आपली प्रॉपर्टी गोळा करणं हे काही त्याचं निस्पृहतेचं लक्षण नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे. म्हणून समर्थ स्वतः म्हणतात दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहत. हा दास डोंगरात राहतो, तो काही लोकांच्यात येऊन राहत नाही. आला कुठे जेव्हा गरज आहे तेव्हा लोकांमध्ये आला, जे काम करायचं आहे ते केलं. कारण अधिकारच एवढा आहे की कुणाकरता काय करायचं आहे ते कळतंच आहे. आता आपण पाहतो ना गजानन महाराजांची सिरियल आहे, अक्कलकोट स्वामी महाराज कुठे का बसलेले असेल, त्यांना ज्याच्याकरता जे करायचं आहे ते करू शकतात. त्यामुळे ज्याच्याकरता जे करायचं आहे त्याकरता उपस्थित आहेत त्यांच्या रूपामध्ये. म्हणून ते म्हणाले त्याला कशाचीही उपाधी आवश्यकता नाही. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे. कुळाभिमानासी सांडिले, लोक लाजेस लाजविले, परमार्थास माजविले विरक्ती बळे. म्हणाले लोकलाज, लोकांना काय वाटतं याचा सुद्धा विचार त्यांना करण्याची गरज नाही. पटलं त्यांनी यावं, नाही पटलं त्यांनी येऊ नये. काय आहे, मी माझा असा आहे फकीर, या फकिरीत ज्याला जमेल त्यांनी जमवून घ्यावं, नाही जमेल त्यांनी जमवून घेऊ नये. कारण असं असल्याशिवाय ते त्या स्थितीत राहूच शकत. कारण नाही तर आमच्यासारखी त्यांना उपाधी लावायला बसलेलेच आहे. महाराज हे करा, आपल्याकडे कीर्तनकारांचं एक वचन आहे, म्हणाले हे असे प्रवचनकाराची चांगली सद्दी असते, बरं चालतं म्हणाले. त्याचं काय, खाने को मिलता अच्छा, सब लोग लगत पाव. म्हणाले प्रवचन करतो, कीर्तन करतो, कोणी म्हणतो तुमचा गळा सुकला असेल, कोणी म्हणतं तुमच्या घरी तुम्हाला स्वयंपाक करता येत नसेल, कोणी म्हणतं तुमच्या ह्या आवडीचं आहे, काहीतरी करून. म्हणाले प्रत्येकजण म्हणतो अहो प्रवचन करतो मनुष्य, त्याला भेटताना रिकाम्या हाताने कसं जायचं, काहीतरी त्याला खायला द्या, नाही त्याला फळं द्या, नाही त्याला वस्तू द्या. म्हणाले त्याची खाण्यापिण्याची जन्मभर ददात नसते, त्याची रेलचेल असते. खाने को मिलता अच्छा, सब लोग लगत पाव. कारण तो व्यासांच्याच गादीवर बसतो, त्या गादीला सगळ्यांनी नमस्कार करायचाच आहे. त्यामुळे अनायासे त्याला नमस्कार मिळतो. म्हणाले अधिकार असो की नसो, त्या गादीचा नमस्कार हा मलाच मिळतो असं समजतो. त्यामुळे त्याला नमस्कार मिळाला असं घडतं. आणि तिसरं ते म्हणाले आता हा याच्या कर्तृत्वाने आगे वैकुंठ जाव के न जाव. कारण ते वर गेल्यावर याचं काय व्हायचं आहे तो निर्णय लागेल, खाली बरं चालतं म्हणाले.
या सगळ्यांचं जे आहे ते इथं बरं चालतं, की ते वर गेल्यावर देवानी तो पाहून घेतील त्यांचं काय व्हायचंय ते. म्हणून त्यांना लोक लाजेस लाजविले. लोकांना काय वाटलं, याची म्हणाले परवा सुद्धा केलेली नाही. परमार्थास माजविले विरक्ती वळे. परमार्थ इतका वाढवला आपल्या विरक्तीने की विचारू नका म्हणाले. अविद्येपासून फडकला, समर्थांची भाषा आहे, की त्याच्यापासून अगदी त्याला फटकारून दूर केला. प्रपंचापासून निष्ठला, तिथून सुटून निघाला. लोभाचे हातीचा गेला, लोभाच्या हातावर तुरी देऊन निघून गेला. अकस्मात कळलं पण नाही. थोरपणासी पाडिले, वैभवासी लिथाडले, महत्वासी झिंजाडले. म्हणाले विरक्ती बळे, झिडकारून टाकलं, या सगळ्या टाकून दिल्या. भेदाचा मडघा मोडीला. म्हणाले भेद म्हणजे द्वैत. द्वैत हे राहतं घर आहे आमचं. ह्याला जे मडघा म्हटलंय ना, तर हा मडघा म्हणजे राहतं घर आहे. तर आमच्या अंतःकरणामध्ये द्वैत अखंड निवास करून, की हा जो द्वैत भाव आहे तो द्वैत भाव टाकून अद्वैत प्राप्त होणं फार कठीण आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले याच्या बाबतीत काय घडलं, तर द्वैत भावसुद्धा निघून गेला. जसं राहतं घर मोडावं तसा. म्हणजे भगवद्गीताकारांनी या भक्तांच्या लक्षणामध्ये अनिकेत लक्षण सांगितलं आहे. आपण अनेक वेळा बोललो असू की अनिकेत म्हणजे घराच्या मध्ये मोह न ठेवणारा. आमच्या उशी आणि पांघरुणात सुद्धा मोह असतो, त्याच्याशिवाय झोप येत नाही आणि आम्हाला चालत नाही. इथे हा आपल्या घराला मोडून निघून जातो म्हणाले. म्हणून भेदाचा मडघा मोडीला, अहंकार सोडून पाडीला. म्हणाले अहंकार सोडून बाहेर पडला. पायी धरुनी आपटीला संदेह शत्रू, आणि सर्व प्रकारचा संदेह अंतःकरणातून दूर केला. आता विकल्पाचा केला वधू, विकल्प काढून टाकला. थापे मारीला भवसिंधू, या भवसिंधूला तरुण पुढे गेला. सकळ भूतांचा विरोध तोडून टाकला. ही सगळी पंचमहाभूतं आहेत. त्या महाभूतांचा आमच्यावर स्वार असलेला जो पगडा आहे तो सगळा त्यांनी दूर केला. कारण सगळंच आहे ना. कारण काय आहे, हे आपल्याकडे असं वर्गीकरण करून हा योगमार्ग, हा भक्तिमार्ग, हा ज्ञानमार्ग असं काही वेगळं वेगळं करून सांगता येत नाही. जो खरा सत्पुरुष आहे तो ह्या संबंध प्रपंचाला जिंकतो. म्हणून शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. सगळं आहे की त्या संतांच्या ठिकाणी सगळं आहे. तुकाराम महाराजांच्या ठिकाणी योग आहे का, साध्य आहे. त्यांच्या योगाचे अनुभव देणारे अभंगच नुसते बाजूला काढले तर कळतील की तुकाराम महाराज भक्त आहेत का योगी आहेत, आम्हाला कळणारच नाही. समर्थ तर योगी आहे, ज्याचे अनेक लोकांनी अनुभव घेतलेलेच आहेत. कुठे समर्थ, कुठे शिष्यांवर प्रसंग येतात, तिथे समर्थ हजर होतात. आणि अनेक त्यांच्या चरित्रातले जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगावरून त्यांचा योग तर सिद्ध आहे. तुकाराम महाराजांचा योग सिद्ध आहे, सदैव वैकुंठाला जातात. म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं ना की हे सगळं ज्यांनी दूर केलेलं आहे, सगळं काही टाकलेलं आहे, सगळं काही आपल्यापासून बाजूला नेलेलं आहे. तर ते कसं नेलेलं आहे, तर आता आपण म्हटलं त्याप्रमाणे हा भक्त आहे म्हणजे भक्त लक्षणांनी युक्त आहे, हा योगी आहे म्हणजे योग लक्षणांनी युक्त आहे, हा ज्ञानी आहे म्हणजे ज्ञानलक्षणांनी. असं काही नाही. एक अक्कलकोट स्वामी महाराज ज्ञानी पण आहेत, भक्त पण आहेत, योगी पण आहेत, कर्मयोगी तर आहेतच आहेत. आणि हे जग उद्धारण्याकरताच ते येऊन बसले. त्यामुळे त्यांना अखंड कर्मच करायचं, नाही तर त्यांना इथे येण्याची गरज काय. तुकाराम महाराज म्हणतात तसं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. म्हणून त्यांनी सांगितलं हे सगळा विकल्प तोडून टाकला. सगळ्या भूतांचा विरोध, त्या पंचमहाभूतावरती आम्ही आपला हा जो मृत्यूचा समास आहे ना, समर्थांनी जो लिहिला ते म्हणाले हा जो योगी आहे, हा जो संत आहे, त्या मृत्यूच्या छातीवरती पाय देऊन उभा आहे. म्हणजे या पंचमहाभूतांना पूर्ण अंकित करून घेतलं. त्या पंचमहाभूतांची आणि कालाची मात्रा यांच्यावर चालतच नाही, स्थलकालाची मात्राच चालत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं या सगळ्या महाभूतांना अंकित करून टाकलेलं आहे. भवभयासी भडकाविले, भाषा आहे समर्थांची. भडकावलं म्हणजे आपण त्यांनी ते थोबाडीत भडकावलं नसलं, त्याला थोबाडीत मारलं म्हणाले या भवभयाला. काळाचे टांगे मोडिले, त्याचं तंगडं मोडलं म्हणाले काळाचं.
मस्तक हाणोनी फोडिले जन्म मृत्यूचं जे रहाट घडगय त्याचं मस्तक सुद्धा म्हणाले त्याला मारून त्याचं मस्तकही फोडून टाकलं. देह संबंधावरी लोटला म्हणाले हा देह रूपी जो आमचा आसक्तीचा भाग आहे त्याच्यावरती पण हल्ला केला. संकल्पावरी उठावला आमच्या मनामध्ये संकल्प चुकून जरी निर्माण झाला तरी त्याच्यावरती चाल करून गेला. कल्पनेचा घात केला अकस्मात मनातली कल्पना सोडूनच दिली. म्हणाले की कल्पना नकोच, मना कल्पना ते नको विषयांची, तसं ती कल्पना नकोच. म्हणाले अपधाकासी ताडिले लिंगदेहासी विभांडिले पाषांडास पछ्याडिले विवेक बळे. म्हणाले कुठल्याही प्रकारच्या भयाला ताडण करून दूर केलं. अपधाकासी योग्य नसलेला जो धाक आहे, जो योग्य धाक आहे धर्माचा धाक आहे, विधीचा धाक आहे, चारित्र्याचा धाक आहे, नंतर जे जे काही चांगलं आहे त्याचा जो समाजाला धाक आहे तो धाक सोडून काही कुणी संत वेडावाकडा वागत नाही, त्याच नियमांच्या मध्ये व्यवहार करतो. पण काही वेडेवाकडे धाक समाजाने निर्माण केले तर त्याला तो ताडिले. लिंगदेहाची विभांडिले म्हणाले आमचे जेवढे देह आहेत सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह या कशालाच ठेवलं नाही शिल्लक, हे सगळे संपवून टाकले म्हणाले. नंतर पाषांडास पछ्याडिले म्हणाले जे ढोंगानी नास्तिकता किंवा विपरीत वेदांताच्या विषयीच्या भ्रामक कल्पना हा बोकाळवतात समाजामध्ये. आता आपण पाहतो चांगलं महाभारत वाचायचं, महाभारतावर चांगलं पुस्तक लिहायचं सोडून शिवाजीराव सावंतांनी आमच्या कर्ण किती चांगलं आहे, अहो त्याला आधार काय. दुर्गाबाई भागवतांना विचारलं या सगळ्याला तुम्ही म्हणता हे सगळं योग्य आहे, आधार काय. आधार काही नाही, मी तहा प्रमाण म्हणजे ज्या ग्रंथावर लिहायचं त्या ग्रंथाचा सुद्धा आधार न घेता मला वाटतं ते मी लिहिते. त्या द्रौपदीच्या बद्दल तर जे लिहू नये ते लिहिलं आहे दुर्गाबाईंनी आणि अनेकांनी, आनंदराव साधल्यांनी तर काय वाटेल ते लिहिलं आहे. पण म्हणजे त्यांनी म्हटलं हे काय, हे पाषांड आहे, म्हणजे हे खोटं आहे, हे थोतांड आहे. त्या समाजामध्ये थोतांड ज्यांनी रचलं आहे त्याचा नायनाट केला पाहिजे म्हणाले. समर्थांनी दोन प्रकारांनी नायनाट केला, शब्दांनी नायनाट केला आहे आणि शब्दांनी नाही कळलं तर शक्तीने नायनाट केला. म्हणाले वामन पंडितांनाही तसंच केलं आहे आणि अनेक मुसलमान लोकांनी हिंदू महंतांच्यावरती जसे हल्ले केले आणि त्यांना छळलं आहे त्या प्रत्येक छळाला समर्थांनी उत्तर दिलं. समर्थांच्या जशी ही भाषा आहे ना तशी कसं उत्तर दिलं आहे ती भाषा मुळातच वाचावी, आपण काही त्याचा उच्चार करू शकत नाही. अशा प्रकारे वर्णन आहेत ती सगळी. गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला म्हणाले त्या गर्वावरती आपला गर्व म्हणजे आपलं मोठेपण प्रस्थापित केलं. स्वार्थ अनर्थी घातला म्हणजे गर्वाला निश्चेष केलं. स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळीला. जो स्वार्थ आहे त्याचा अनर्थ म्हणजे स्वार्थ टाकून दिला आणि हा जो अनर्थही घातला म्हणाले अनर्थ तोही निर्दाळीला. स्वार्थही दूर केला, तो अनर्थही दूर केला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की स्वार्थ जो आहे तो आम्हाला अनर्थाकडे नेतो, पण स्वार्थाने व्यवहार जो आम्ही करतो तो काही मोठा सुखाचा व्यवहार नाही आहे किंवा तो काही योग्य नाही आहे, तो अशा अयोग्य अनर्थाला कारण असणारा व्यवहार आहे. आधी पहिला स्वार्थ सोडला, त्या स्वार्थाची परंपरा जी अनर्थ आहे ती टाकली आणि त्या अनर्थाला पूर्ण नष्ट केलं. अनर्थ तोही निर्दाळीला नीती न्याय म्हणजे व्यवहार न्याय नीतीचाच पाहिजे, स्वार्थाचा व्यवहार नाहीच टिकू देणार असं म्हणून त्याचं निर्धारण केलं. मोहाची मध्येची तोडिले जिथे आहे तिथे जेव्हा कळलं हा मोह आहे तिथेच त्याचा तुकडा पाडला. दुःखाची दुधडची केले त्या दुःखाला सुद्धा असंच नष्ट केलं. शोकाचं खंडून सांडिले एकीकडे द्वेष केला देशधडी त्याला देशोधडीला लावलं. अभावाची घेतली नरडी त्याचं नरडं पकडलं. धाके उदर तडाडी कुतरकाचे म्हणाले त्याच्या धाकाने त्याचं कालवा कालव त्याच्या पोटात कुतरकाची करून टाकली. ज्ञाने विवेक माजला तेणे निश्चयो बळावला. आता अगदी ज्याला अन्वय किंवा पॉझिटिव्ह बोलतायत ती स्वभाषा किती खडबडीत आहे बघा. ज्ञाने विवेक माजला, ज्ञानामुळे विवेक माजला म्हणजे विवेक बहराला आला पण त्याला माजला शब्द वापरलाय. तेणे निश्चयो बळावला
त्यामुळे आमच्या अंतरंगामध्ये निश्चय दृढ झाला. अवगुणाचा संहार केला, सगळे अवगुण नष्ट केले. वैराग्य बळे, या सगळ्याला शस्त्र वैराग्यच आहे. अधर्मास स्वधर्मे लुटिले, म्हणाले अधर्म लुटला, स्वधर्मानी लुटला. कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्याचं उत्तर द्या म्हणावं, समर्थांनीच सांगितलं की स्वधर्मे अधर्म लुटला. नंतर कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले, म्हणाले सत्कर्माने कुकर्म मोडून काढलं. लाटून वाटा लाविले विचारे अविचारासी, अविचाराला विचाराने खंडून काढलं. तिरस्कार तो चिरडीला, कोणाचाही तिरस्कार शिल्लक ठेवला नाही. द्वेष खिरडूनी सांडिला, खरवडून काढला. विषाद अविषादे घातला, दुःख जे आहे ते सुखामध्ये घातलं आणि त्याला पायातळी तोडवला आणि तो विषाद दूर केला. कोशावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुटिले, भाषा बघा सगळी. कोपावरी घालणे घातले, रागावरती घालणं म्हणजे काहीतरी टाकतो, कशाचा तरी हल्ला करतो तसं त्याला घालणं घातलं. आणि कापट्य अंतरी कुटिले, कुठलं म्हणाले, कपटपणाला आतल्या आतच कुठून टाकलं. सख्य आपुले मानिले विश्वजनी, आणि सगळ्या विश्वाशी सख्य केलं. क्रांतीचा केला, हो अगदी अगदी अगदी. प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदांचा सोडिला संग. म्हणाले आता काय काय केलं, पॉझिटिव्ह आहे, पण आता हे वैराग्य आणखीन वरचं आहे की कोणत्याही प्रकारची प्रवृत्ती, जीवन, व्यवहार काही शिल्लक ठेवलं नाही. सुहृदांचा सोडिला संग, हे सगळे आपलेच आहेत पण आता केव्हा तरी सोडले पाहिजेत म्हणून सोडून दिले. निवृत्तीपथे ज्ञानयोग साधिता झाला आणि निवृत्तीच्या मार्गाने निघाला. आता तो कुठेही अडकला नाही, आता कुठेही तो थांबला नाही. म्हणजे आता त्यांनी काय केलं, आता त्यांनी आपल्या जीवनामधून जर वानप्रस्थापर्यंत राहिला असेल तर आता तो संन्यास दीक्षा घेऊन मोकळा झाला. आता हे आपण संपवू आणि थांबवू. विषये मैंदास सिंतरिले, विषयरूपी चोराला फसवलं म्हणाले. त्या विषयांना फसवून वाट करून निघून गेले. जसं महाभारत युद्धामध्ये व्यूह झाल्यानंतर, रचना केल्यानंतर द्रोणाचार्य म्हणाले की आज कोणत्याही स्थितीत जरासंधाला अर्जुन मारू शकणार नाही. भगवान श्रीकृष्णांनी बघितलं द्रोणाचार्य समोर उभे, आता त्यांना ओलांडून आत कसं जायचं. त्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना युद्धाच्या नियमाप्रमाणे उजवी घालून जायचं, जाऊ नको, डाव्या बाजूनी चल. द्रोणाचार्यांना दूर केलं. भगवंत हसले आणि आपला रथ दुसऱ्या बाजूनी काढून निघून गेले आतमध्ये. फसवलं, द्रोणाचार्यांना फसवून या व्यूहामध्ये प्रवेश केलेला. आणि त्यांनी द्रोणाचार्यांना सांगितलं आहे की तुम्हाला वाटत असेल व्यूह आहे, या व्यूहातून अर्जुन आत जाणार नाही, मी अर्जुनाला बरोबर आत नाही, तुम्ही काय काळजी करता. कुविद्येसी वेढा लाविला, कुविद्या आहे नष्ट केली. आपणास सोडविले आप्त तस्करापासून, आप्तांच्या विषयीची जी आसक्ती आहे त्या आसक्तीतून सोडवलं. ती शेवटच्या क्षणापर्यंत, तुम्ही सध्या ती किस्मत पाहत असाल सिरियल, तर ती आजी काल गेलेली आहे. त्या आजीने सांगितलंय त्याला की बाबा रे, जायच्या क्षणी सुद्धा ती त्या आदित्याला सांगते की तुला मृत्यूचं भय त्या मुलापासून आहे, त्याचं नाव विसरले मी काय आहे ते, पण सध्याची मोस्ट पॉप्युलर सिरियल आहे किस्मत, सोनीवरची आहे. पराधेन तेवरी कोपला, पराधेन तेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी. पराधीनतेवरती राग केला म्हणजे पराधीनता सोडली, ममतेवरती संतापला म्हणजे ममताही टाकली, दुराशा जे मिळणार नाही अशा गोष्टीच्या बद्दल आशा करणं सोडून दिलं. हे सगळं एकाएकी सुटलं म्हणजे वैराग्य आलं आणि सुटलं. सोडलं नाही आहे, सगळं सुटलं आहे. आणि म्हणून स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्ना प्रतिष्ठिले. त्यांचे आवडते दोन शब्द आहेत, साक्षेप आणि प्रयत्न. आता साक्षेप म्हणजेच प्रयत्न आहे, तरी सुद्धा पुन्हा प्रयत्न म्हण. समर्थांना प्रयत्नाशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणाले अभ्यासाचा संग धरिला, साक्षपा सरिसा निघाला. आणि म्हणाले प्रयत्न सांगाती भला, साधन पंथे. अभ्यास करणं सुरू केलं, साक्षपा सरिसा निघाला. म्हणाले याच्याबरोबर प्रयत्नांनी निघाला. प्रयत्न सांगाती भला, साधन पंथे. म्हणजे एक गोष्ट साध्य करायची आहे, ती प्राप्त होईपर्यंत प्रयत्नशील राहणं हा साक्षेप आहे. आणि या साक्षेपामध्ये प्रयत्नशील राहा
असं समर्थ म्हणतात. म्हणजे मुळामध्ये अमुक एक म्हणजे आपण म्हणतो ना की हा दगडफोडाला 1000 घाव घातले, आपल्याला तो दगड फुटला नाही. दगड फुटेपर्यंत घाव घाला. मुलं म्हणतात ती वस्तू सापडत नाही, सापडेपर्यंत शोधा. हे जे आहे सापडेपर्यंत शोधा हा साक्षेप आहे. आणि सापडेपर्यंत शोधण्याकरता जो पेशन्स पाहिजे, तो पेशन्स म्हणजे तो जो प्रयत्न आहे तो साक्षेपाचा प्रयत्न आहे. म्हणून समर्थांनी साक्षेप आणि प्रयत्न म्हणजे नुसत्या साक्षेपारी भागलं नाही. कुठून घेतलं? याचं मूळ कुठे? प्रयत्नात यतमान असतो. म्हणजे भगवंत भगवद्गीतेत म्हणतात प्रयत्नात प्रयत्नशील राहा. म्हणजे हे प्रयत्नानेच मिळवायला लागणार आहे. पण जे प्रयत्नाने मिळवायचं आहे त्याचा प्रयत्न सोडू नको. म्हणजे प्रयत्न हे तुझं आता एक मूळ झालं तर त्याला पुढे ढकलण्याकरता जो करावा लागेल तो प्रयत्न नंबर 2. म्हणून यांचा प्रयत्न नंबर 1 साक्षेप आहे आणि प्रयत्न नंबर 2 प्रयत्न आहे. मग ते म्हणतात की सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी. हेही काही विशेष नाही. बळेच सारीला संसार, विवेके टाकीला जोजार. म्हणजे सगळा त्याच्या मागचा जो काही पसारा आहे सगळं टाकून दिलं. शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविना. हे सगळं जे आहे ना हे समर्थांची भूमिका आहे. अत्यंत वैराग्यशील आहे. त्यामुळे त्यांना आवड खरी वैराग्याची आहे. पण आम्हाला उपदेश प्रापंचिकांना करतायत म्हणून जरा खाली उतरतात, उपदेश करतात, पुन्हा वैराग्यच सांगतात. म्हणून म्हटलं ना तो 21 समासी दासबोध सोडला तर याही दासबोधामध्ये वैराग्याचं निरूपण काही कमी नाही. लोकांना असं वाटतं की समर्थ हे प्रवृत्तीपर संत आहेत, बाकीचे संत परवडले इतके समर्थ निवृत्तीपर आहेत. त्यामुळे फार कडक आहेत समर्थ. विवेके टाकीला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला. विसरास विसरला. जे विसरायचं आहे ते विसरून गेला. म्हणजे विसरायचं आहे आणि आठवायचं आहे दोन्ही शिल्लक राहिलं. काहीच शिल्लक राहिलं. विसरायचं पण नाही, आठवायचं पण नाही. असं म्हणतात की संन्यास घेतल्यानंतर माणसाला पूर्व आयुष्य आठवू नये. असं कसं होईल? आठवतंच. असं स्मरण कधीच जात नाही. पण हे सगळं स्मरण जावं असं म्हणतात. आळसाचा आळस केला, आळसाला दूर केला. सावध नाही दुश्चित्त झाला, दुश्चित्तपणासी. म्हणाले त्या दुश्चित्तपणालाही सोडून दिलं. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, जो साधक ऐसा येणे प्रमाणे बुजावा. पुष्कळ झालं म्हणाले, तुम्हाला पुष्कळ सांगितलं मी. आणि म्हणाले आता मी थांबतो. बळेची आघवा त्याग कीजे, म्हणून साधक बोली. साधक का म्हणतो? पुन्हा एकदा शेवटी सार रूपाने सांगतो. म्हणाले ज्याला बळेच त्यागावं लागतं. म्हणजे याचं सूत्र काय? साक्षेप आणि प्रयत्न. साधकाच्या ठिकाणी वैराग्य येईल. साधकाला जो गुण बाणायचा आहे तो बाणेल. पण तो कशाने बाणेल? तो प्रयत्नाने बाणेल. म्हणजे आमच्या पतंजलींनी म्हटलं आहे तसं यतमान वैराग्य हे पहिल्या पातळीवरचं वैराग्य आहे. यतमान म्हणजे प्रयत्नशील वैराग्य. ते वैराग्य असं आतून उपजलेलं सहज वैराग्य नाही आहे. ते यतमान आहे. प्रयत्नात यतमान असतो. तो यतमान शब्द पतंजलींनी तसाच मूळचा घेतलेला आहे की तो यतमान आहे, प्रयत्नशील आहे. ते यतमान वैराग्य आहे. म्हणून हे म्हणते बळेची अवघा त्याग कीजे. बळाने सोडावं लागतं. आपल्याला काय खावंसं वाटत नाही का? आपण म्हणतो अहो वाटतं, पण आता वजन कमी करायचं आहे म्हणजे सोडलंच पाहिजे. मग हे जे आहे ते यतमान वैराग्य आहे. आपलं बळाबळाने सोडलेलं आहे. आणि म्हणून आता सिद्ध तो जाणी जे पुढील समासी. पुढच्या समासामध्ये सिद्ध कोण आहे तसा. येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक झाला. त्याग न घडे सांसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. ऐसे श्रोतयांचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर. पुढील समासी तत्पर होऊन ऐका. आमच्यासारखा श्रोता म्हणाला अहो तुम्ही जर असं म्हणाला तर एवढा परिसीमेचा त्याग आम्ही कसा करणार? तो काही आमच्याच्याने होणार नाही. मग आम्हाला साधणार नाही का? साधक पण येणार नाही का? नाही म्हणाले. तुमच्याकरता साधक पण काय आहे ते आता पुढे सांगतो. असं म्हणून समर्थांनी विषय सांगितला.